आता वाजलेले आहेत 9:15 आणि या टायमाला मी कांदा चिरायला घेतलाय। कांदा चिरण्याचं या टायमाला असं कारण आहे की माझ्या मुलाच्या मित्राचा बर्थडे आहे आणि मुलांची फरमाईश आहे की आमच्यासाठी बिर्याणी बनव। बरं लवकर बनवली असती पण यांची तयारीच नव्हती झालेली। आज माझ्या एका भाच्याच्या घरी म्हणजे माझ्या भावाच्या घरी देवदेव होता, तिकडे सगळेजण गेले होते। तिकडून येऊन तिथून पुढे सगळी तयारी सामान बिमान आणायचं, कॉन्ट्रीब्युशन काढायचं। कॉन्ट्रीब्युशन त्यांनी कालपासून काढलेले, ते सामानाच्या तयारीला नंतर लागलेत 7च्या नंतर आणि आता मला 9 वाजता माझ्याजवळ सगळं सामान आलेले। तर मी आता बिर्याणी बनवायला लागलेली आणि मी बिर्याणी म्हणजे एवढं या प्रमाणातच झालं पाहिजे तेवढं त्या प्रमाणातच झालं पाहिजे असं नाही बरं का बनवत मी। म्हणजे मी कशी बनवते की मी गेल्या वेळी 1 किलो बनवली होती, त्याच्यासाठी मी किती सामान वापरलं होतं। त्याच्यानंतर आता मला किती बनवायची, तर आता मला 3 किलोची बिर्याणी बनवायची। तर मी माझ्या अंदाजाने सामान वापरत असते सगळं, पण आतापर्यंत काही माझं कधी जेवण बिघडलेलं नाहीये की मी अंदाजाने वापरते आणि माझं जेवण बिघडून जाते, असं कधी होत नाही। तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा, टास्क आहे हा माझ्यासाठी। 3 किलोची पहिल्यांदाच बिर्याणी बनवते मी आणि 3 किलोचं जेवण मला नाही वाटत गॅसवर लवकर शिजेल। चुलीवर जसं सगळीकडून असं पसरून जाळ लागतो ना, ते चुलीवर पटकन शिजतं। तर आता बोलण्यात वेळ न घालवता पटापट तयारीला लागते, सोबत तर तुम्ही आहातच। मला जर हातावर चिरत बसली काय येते हळदीचे पावडरचं ते कागद टाकले। 3 किलो चिकन आहे आणि 5 लिटरचा कुकर आहे, कोंबून भरले त्याच्यात। आता दुसऱ्या टोपात शिफ्ट करायचे आणि इकडे भात शिजायला घातलेले। तुम्ही असलं सगळं ते बंद करून तुम्ही बिर्याणी हाऊस चालू करावं। हो का? बनवत जाऊन रावले कडे जाऊ आम्ही गेलाय। रोजची किती लागेल आपल्याला? रोजची किती लागेल? एकच नंबर लागते, एकच नंबर। अरे खायचं नाही, ते खाऊन बघ एकदा तू फक्त। शेम खोबरे म्हणून लागतं त्या भाजीत असं खोबरं टाकायची गरज लागेल, तेलच टाकावं लागतं। पण गेलो नाही, पुण्यातच उतरतो मी। मी काय म्हणतोय मुंबईत जा तुम्ही, तुम्हाला दुसऱ्या दिवशी ये। टायमिंग बघा किती झालेले, 10:30। काय म्हणायचंय? काहीच नाही, मी नंतर वाईसवर टाकणार आहे। ही आपली बिर्याणी तयार आहे बरं का। घेऊन जाईपर्यंत शिजल ही, पण थोडं रिकामं होऊ दे इथं तिला, नाही तर तुम्ही तिथं गेलं की पडचण तुटून। हा बर्थडे बॉय, हे बघू दे बर्थडे बॉय तुझं तोंड। हा देखो हमारी बिर्याणी शिज रही है, हमारी तयार होईल। तुम्हाला वाटेल ही पाणी ह्याच्यात तुम्ही जायचं हे थंड होते आणि आटते बरं करे। इट्स ओके। नाही आटल्या पैसे परत ना? बरं ए पैसे कसले देतो मी? पैसे घेतलेत का तुमच्याकडून? तुला काय वाटलं पाहिजे की ब्लॉग चालू आहे माझा? असं काय बोलताय? कॉमेडी नको आहे काहीतरी। तर मंडळी बर्थडे बॉय जो होता तो माझ्या भाचीचा मुलगा होता, म्हणजेच माझ्या मुलाचा मित्रही होता तो। आणि एवढी यांना घाई झाली होती कारण दुसऱ्या दिवशी शनिवार लागणार होता आणि यांना दमच निघत नव्हता। यांनी माझी बिर्याणी वाफवून सुद्धा दिलेली नाही पुरेशी, तर मी तशीच डब्यामध्ये भरून दिली, पण तरी पण बिर्याणी खूप सुंदर झाली होती असं माझ्या भाचीने रिव्ह्यू दिला मला 2 दिवसाच्या नंतर। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची आमची बिर्याणी पार्टी? ही मुलांनी शेतात जाऊन खाल्लेली बरं का। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।